हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे समिता साळवे. तर चला, माझे सर्व कामं आवरलेले आहेत आणि चला मला गप्पा गोष्टी कराव्या तुमच्यासोबत. तर मला असं तर 2-4 दिवसानं मला व्हिडिओ बनवायचाच होता. काही लोकांच्या प्रश्नाचे मला उत्तर द्यायचे आहेत. असे काही लोक आहेत की बिनपगारी फुलं अधिकारी, स्वतः तर काही करत नाहीत पण दुसऱ्याकडून फार अपेक्षा असतात त्यांच्या. तर मला व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, लाईक फॉलो करत नाहीत, सपोर्ट करत नाहीत, पण सोशल मीडियावर असल्यामुळं दुसऱ्याकडं फार लक्ष असते लोकांचं. तर ठीक आहे, असू द्या. तर खास जे मला ओळखतात त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आता मी तर व्हिडिओ एकांकित ठेवते मोबाईल. यार कसं ठेवू, इथं ठेवायला जागाच नाही आहे. आणि या दिपोळीच्या कामामुळं तर एवढंही झाली ना, माझं डोकं दुखत होतं असं ऑइली काय म्हणते. तर हे फराळाचं करून करंजा, लाडू, परत स्टँडच नाही यार, पण धरलं आता बघा. तरी मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दिवाळीचं फराळा वगैरे, दिवाळीची एवढी दगदग झाली ना, माझं आतासुद्धा डोकं दुखत आहे. हे काय, मला पार्लरला जायलासुद्धा टाईम नाही. मी थ्रेडिंग करते, बाकीचं काही नाही करत, फक्त महिन्याच्या माझ्या थ्रेडिंग असतात. थ्रेडिंग खूप वाढलेले आहेत. चला म्हटलं आज टाईम भेटला व्हिडिओ काढावा, आणि व्हिडिओ काढावाच लागतो. आणि आता यूट्यूबला खूप दिवस झालं की असा लॉंग व्हिडिओ माझा पडला नाही. तसं शॉर्ट व्हिडिओ माझे असतात, डेलीचे असतात, डेलीचं कंटेंट असतं माझं, शॉर्ट व्हिडिओ टाकते. तर जे लोक ओळखतात त्यांच्यासाठी हा माझा खास व्हिडिओ आहे, की ते माझ्याकडून अपेक्षा करतात बाबा मी सोशल मीडियावर आहे, की मी दिवाळी छोटी मोठी माझ्या पद्धतीने जशी साजरी केली. आणि कसं आहे माहिती आहे का, असं दिवाळी जसं जवळ आलती की पहिलं पाणी होतं 1 तारखेला, तेव्हाच माझ्या मिस्टरांचं त्यांचं म्हणणं होतं, तुला लाडक्या बहिणीचे पैसे आले, मला 7,500 रुपये आले होते लाडक्या बहिणीचे. त्यांचं म्हणणं होतं तू घे ह्यावेळेस, म्हणजे मी तर अडीअडचणीला करतोच ना, पण ह्यावेळेस तू सगळ्यांना कपडे घे, दिवाळीचं राशन पाणी. तर मी म्हणत होते की मी जर फॉर्म भरला नसता किंवा मी लाडक्या बहिणीचे पैसे मला आले नसते तर मग काय झालं असतं. तर आमच्या दोघांचा वाद चालू होता, तू मी करत फार लेट झाला. मग कसं असं तसं करत मग मी डीमार्टला गेली त्यांना घेऊन. मग थोडंफार काही सामान, आम्हाला जास्त काही राशन वगैरे असं लागत नाही खायला प्यायला, तर मग डीमार्टला घेऊन गेले मी. ती राशन वगैरे आणलं आणि बनवलं. मग 1 तारखे माझ्या बहिणीला मी खूप 15-8 दिवसांनी बोलवत होते, कारण तिची माझी भेट 2-3 वर्ष झालं, माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे का, तिची माझी भेट झाली नव्हती, तिला बोलवलं. मग इथे जवळपास काही आमच्या ओळखीचे लोक असं राहतात, त्यांचं म्हणणं होतं, हां बाबा तुम्ही बहिणी खूप मस्त दिवाळी वगैरे केली. तर ठीक आहे. आता मला ह्या लोकांना सांगायचं, तुमचं लक्ष कंटिन्यू आमच्याकडं आहे, माझं लक्ष तर कुणाकडेच नसतं. शेजारी आमच्या काय चाललं आहे किंवा त्यांच्या घरात काय बनवायलेत, काय खायलेत, कसं चालले, अजिबात लक्ष नसते. माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा नसतं. प्रत्येकाची कंप्लेन असते की खरंच बाबा तुम्ही दिवसभर घरात काय करता, की तुमचं काम जॉब काय असेल 3 घरातले कामं. फक्त माझं लक्ष माझ्या फक्त 2 मुलाकडं आणि माझ्या स्वतःकडं असतं, आणि माझ्या आयुष्यात जे आहे त्यांच्याकडं असतं. तर बाकीचं कुणाकडंच लक्ष नसतं माझं. काय करायचं दुसऱ्याकडं, काय घेणं देणं आहे. काय लोकांचं कसं आहे, घरातलं ठेवायचं झापून, दुसऱ्याचं ठेवायचं वाकून. हे काय म्हणलं, ते काय म्हणलं, हे काय म्हणलं, असं असल्या गोष्टी अजिबात इंटरेस्ट नाही. आणि माझ्या आईनं वळण लावलं पण नाही अशा गोष्टीचं. माझ्यात संस्कार पण नाहीत. मी माझ्या मुलांना पण संस्कार देते तसे, की बाबा आपण आपलं भलं केलं, आपलं बघितलं पाहिजे. लोकांचं काही घेणं देणं नाही. ज्या कानानं ऐकायचं तिकडं सोडून द्यायचं. काय बायका फार असतात, हे असं म्हणलं, ती तसं म्हणलं, हे असं म्हणलं तसं म्हणलं, त्याच्यात भांडणं होतात. म्हणून मी बायामध्ये जास्त नसते सुद्धा, बायात मिक्स होत सुद्धा नाही. तेवढ्यापुरतं तेवढं, गेटच्या बाहेर गेलं, झाडता पुसताना झालं का काम, बसतं 2 शब्द बोलायचे बस, एवढंच. माझा स्वभावच असा आहे. आणि आता कसं आहे, आता हे सोशल मीडियावर असल्यामुळं काय लोकांचं माझ्याकडं लक्ष आहे, की म्हणे हां दिवाळी करंजा लाडू हे ते. मला सांगा, करंजा लाडू म्हणजे काय लई भारी वस्तू आहे का, म्हणजे लई भारी पदार्थ आहे का? किती गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंतसुद्धा बनवून खातो, किंवा श्रीमंत लोक रेडीमेड आणत असेल, की गरीब आपलं बाबा पाव किलो की अशा पद्धतीनं बनवून खातातच. ही थोडीच मोठी गोष्ट आहे. तर काही लोकांच्या अशा अपेक्षा आहे की तू आमच्या नातेवाईकांना, म्हणजे आमच्या मुलींना वगैरे असं बोलवलं नाही ह्याला सणाला वाराला, तर त्यांना का उचलून आणायचं का. ह्याच्या अगोदर पण 1दा 2दा 3-4 वेळेस बोलवलेलं आहे, पण ते काही लोक आलेले नाहीत. आणि ते त्यांना काही किंमतच नाही ना त्यांना पण.
तर ते काही लोकांना वाटतं की बाबा मम्मी नाही, आई नाही, आईच्या नंतर मावशीनं, म्हणजे एक म्हण आहे ना की आई मरावी आणि मावशी राहावी. पण तसंच मला म्हणायचं आहे, जशी श्रुतीला माझ्या काळजी आहे, जीव लावते, प्रेम करते, तसं एखाद्या बहिणीची मुलगी लावू शकते का बरं जीव, प्रेम? माझ्या श्रुतीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तसंच मग असतं ना बाबा, तुमच्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जर तुम्हाला माया लेकीचं नातं बनवायचं तर त्याच्यासाठी पण मनात प्रेम, आदर, भावना पाहिजे ना, की त्या गोष्टी मनामध्ये पाहिजे. तुम्ही पण त्या व्यक्तीला जीव लावा ना, आईसारखं काळजी घ्या, खाल्लीस का, पिल्लीस का, आलीस का, तिच्या हाताखाली कामं करा, हक्कानं या, हक्कानं घरातले कामं करा, बोला. का नुसतंच आळणी मायान काहीतरी म्हणतात, तसं मला तर माहीत पण नाही. जाऊ द्या, अपेक्षा हे काही पहा, माझ्याकडून अपेक्षा करू नका. आता मी मेन पॉईंटवर येते, कारण मला ह्याच्या अगोदर पण गेल्या वर्षी पण माझ्या भावकीतल्या भावाने एकानं 10-15 हजार मागितले होते, एकाने 1 लाख मागितले होते. म्हणे तो सोशल मीडियावर आहे, चांगलं म्हणजे तुझी परिस्थिती चांगलं चाललं वाटतं, दे आम्हाला. त्यांना काहीतरी लाजा शर्मा काहीतरी वाटली पाहिजे बाबा. मी दुःखातून इथपर्यंत आलेली आहे, तर मी कुणाच्या 1 रुपयाची शर्मिंदी आहे का? मी 1 रुपया कुणाला मागितला नाही. माझे दिवस मी कसे काढले, तर वडापाव, पाणी, बिस्किटवर काढलेले आहेत आम्ही दिवस. आणि मी माझ्या लेकरांना पण तेच सांगितले, शिकवले आहे. माझ्या लेकरांना तीच वळण लावलेलं आहे, माझ्या लेकरांना तीच संस्कार मी देत आहे की कुणावर डिफेंड राहायचं नाही लाईफमध्ये, कुणावरच. माझे आईवडील, माझ्या आईचे संस्कार आहेत. माझ्या माझ्या आईचे नातेवाईक आजूबाजूचे एवढे होते, पण त्यांना मोठेपणाचा, श्रीमंतीचा लय त्यांना माज होता, गर्व होता. मग तिच्याच लेकी आहेत ना आम्ही पण. आम्हाला पण आमची गरिबी आम्हाला प्यारी आहे ना. आम्ही कुणावरच अपेक्षा ठेवल्या नाहीत की बाबा माझ्या लेकरांचे नातेवाईक श्रीमंत असतील किंवा माझ्या सासरचे, माहेरचे कुणी असतील. मी कुणावरच अपेक्षा ठेवल्या नाही, कुणावरच अपेक्षा केली नाही आणि करणार पण नाही. मी दुःखाचा डोंगर ओलांडून इथपर्यंत आलेली आहे, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कष्टावर. आणि आता तर सध्या सोशल मीडियावर आहे. खूप लोकांना मी त्यांच्या हात जोडले, पाया पडले. मी नर्सिंग झालेलं आहे, माझं NM झालेलं आहे, मला नोकरी लावा. पण कुणाला काही घंटा फरक पडलेला नाही. कुणाला असं वाटलं नाही की माझ्याकडे बघून नाही, पण माझ्या लेकराची सुद्धा कळकळ त्या लोकांना आली नाही. मी तसंच त्यांना बोलून दाखवलं का? मी आज इथं बोलून दाखवत आहे की कारण ही लोक मला बोलत आहे. कारण का, तर आता आमच्या 2 घास काहीतरी चटणी भाकर व्यवस्थित खाल्लोत आमच्या कष्टानं माझे. आणि मला सांगा, आता कपडे चांगले घालणार, हे जे कपडे असतात का, हे मी सोशल मीडियावर असल्यामुळं, माझी पर्सनॅलिटी वगैरे चांगली असल्यामुळं लोक मला साड्या, ड्रेस वगैरे फ्रीमध्ये भेटतं ॲडव्हर्टाईज केल्यामुळं. तर ह्या लोकांना वाटतं की यार किती ह्यांचं भारी चाललं आहे, किती चांगलंच आहे, व्यवस्थित आहे. अरे ज्याचं जळते त्यांना कळते बाबांनो. तुम्हाला विचारते का तुमच्या घरात येऊन तुम्ही काय खायलात, काय घालायलात? तुम्हाला काय गरज आहे दुसऱ्यांवर अपेक्षा ठेवायची? मी कुणावर अपेक्षा ठेवली नाही, तर तुम्ही का माझ्यावर अपेक्षा ठेवता? जे दुःखी आणि जखमी दिल लोक आहेत त्यांच्यावर नका तुम्ही अपेक्षा ठेवू, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे हे पहा, मी पण कुणावर अपेक्षा ठेवली नाही, एवढ्या दुःखातली इथपर्यंत आलेली आहे. तर मी सासरच्या लोकांनी मला काय 1000 रुपये द्यावे किंवा 1 रुपया द्यावा कधी मागितला नाही कुणालाच. सासरच्या माहेरच्या लोकांना अजिबात नाही मागितला. पण त्या बिनलाज्या लोकांनी मला मागितलेत पैसे. मला ह्याचं म्हणजे आश्चर्य वाटतंय की ती निर्लज्ज आणि थर्ड क्लास लोक आहेत की त्यांना लाजा सोडून दिल्यासारखं हे लोक आहेत. ज्या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे, दुःखात विचारलं पाहिजे. अरे पैशाचं तर जाऊ द्या, पण 4 शब्द तुम्ही प्रेमाचे कधी बोललासुद्धा नाहीत फोन करून. कशी आहेस, काय नाही बाई, काय चाललं आहे, तुझे लेकरं कसे आहेत, काय नाही, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचारलं नाही, बोलला नाहीत. आणि अशी लोक आता आम्ही स्वतः कष्टानं करायलोत, खायलोत, तर उगाच त्यांच्या म्हणजे काय म्हणते तर ती धूर आणि झाड सोबतच निघत आहे, उगाच पोटात दुखायले त्यांच्या. आणि माझ्या लेकरांनीसुद्धा, मी खरंच सांगते एका भावानं, यूट्यूब फॅमिली, माझ्या लेकरांनीसुद्धा कोणाकडून अपेक्षा केली नाही. असं 14 एप्रिल किंवा हे असं सणवार असत ना, दिवाळी, 14 एप्रिल, जर त्यांच्या असं माझी मुलं जर बाजूला बसले, त्यांच्या बाजूला जर दुसऱ्यांची शॉपिंग करून आणून दिली, सहज मग ती लोक काय म्हणतात, हां तू पण इथंच आहेस का, अरे आम्हाला माहीत नव्हतं, तुला पण आणलं असतं. मला सांगा, त्यांना नाही, मेन माणूस नाही आयुष्यामध्ये. असे लोक असे कसे काय पानचट बोलतात, काय म्हणतात, अरे आम्हाला माहीतच नव्हतं तू इथं आहेस म्हणून. पण माझं लेकरानं कधी हट्ट केलं नाही. माझ्या लेकरांनी म्हणले नाहीत, त्यांना सगळ्यांना कपडे आणले, आम्हालाच आणले नाही दिवाळीला, 14 एप्रिलला. कारण नाही,
कारण त्या लेकरामध्ये माझे संस्कार आहेत. मी कुणावर अपेक्षा ठेवल्या नाहीत तर माझे लेकरं पण कुणावर अपेक्षा ठेवत नाहीत ना. जसे दिवस आहेत जसे दिवस आले तसे आम्ही काढलेत पण आणि काढत पण आता, म्हणजे काढत पण आहोत आम्ही, कुणावर अपेक्षा ठेवत नाही. आता एवढं दिवाळी दसरा गेलं, माझ्या मुलांना माझ्या लाडकी बहिणीचे पैसे आले होते तर माझ्या मुलाला मी ड्रेस घेतला. शेवटी जाऊ द्यावा, सध्या तो लहान आहे, दोघं पण खूप हट्टी आहेत, जिद्दी आहेत, ऐकत नाहीत. जेव्हा त्यांना अक्कल बुद्धी मोठे वय वाढन, जेव्हा मोठे मॅच्युअर होईल तेव्हा किंमत कळन त्यांना माझी पण. मी आता त्यांना सांगते शिकवते पण जरा थोडंसं परेशान करतात मला, ऐकत नाहीत. समजेल आज ना उद्या. पण एवढी मात्र आहेत ती काय मला परेशान करायचे फक्त त्यांच्या मम्मीलाच करतात. अजिबात कुणाला आत्तापर्यंत त्यांचे संस्कार असे एवढे चांगले दिलेत मी की कुणाला उलटसुलट बोलत नाहीत, मोठ्या माणसांना किंवा अजिबात उलट बोलत नाहीत मुलं माझी कुणालाच. शिवीगाळ तर लांबच राहिली कोणा लेडीज, म्हणजे असं लोकांना देणं बोलणं, कारण त्यांच्या संस्कारामध्ये अजिबात नाही माझ्या मुलांच्या. आणि माझे लेकरं पण कुणावर अपेक्षा करत नाहीत की बाबा, आता मी खरं सांगते, आम्ही एका गावात राहतो, माझ्या लेकरांची त्यांची रक्ताचे नाते एका गावामध्ये येतं, पण ती कधी त्यांनी काय म्हणते कधी पैशाचं तर लांबच राहू द्यावं, कधी जे असं प्रेमाचे 4 शब्द कधी बोलले नाहीत किंवा एक टायमाचं जेवायला येऊन असं बोलवलं नाही. आणि आम्ही अपेक्षाच करत नाहीत नो. आता ह्याच्या खूप लोकांनी मला नातेवाईकांनी टॉर्चर केलेलं आहे की माझी दिवाळी पाहून, हां बाबा तुम्ही लईच थाटामाटात दिवाळी केली. अरे बाबा, मी तरी कुठं आमदार खासदाराची लेक आहे, मला पण लाडक्या बहिणीचे पैसे भेटले होते, फेसबुकचे पैसे भेटले होते, म्हणून मी केली माझ्या पद्धतीनं दिवाळी. तुम्ही कशाला उगाच तुमच्या पोटात दुखून घेता, मला हेच म्हणायचं आहे. तेही सांगायचं आहे मला की तुम्ही कुणावर अपेक्षा केली नाही, तुम्ही कशाला माझ्यावर अपेक्षा करता की ह्यालाच बोलवून घ्या त्यालाच बोलवून घ्या, बोलवायला पाहिजे होतं फराळ करायला नसन तसन, तर तुम्ही बोलवता का? आम्ही दुःखात संकटात होतो, माझे मुलं मी, आम्हाला कोणी विचारलं का? मी आतापर्यंत कुणाला बोलले नाही, म्हणले नाही. आता हे काही लोकांनी मला बोलायला भाग पाडलं म्हणून हा विषय निघाला आहे आणि ह्याचं उत्तर देत आहे मी. आम्ही कुणा अपेक्षा केली का की मला कुणीतरी मी लय दुःखात संकटात होते बाबा. मला पण पैसा हा चलन आहे, कधीच हातात राहत नाही, टिकत नाही, आणि पैशामुळं सगळं अन्न वस्त्र निवार ह्या गोष्टी चालतात, हे पण मला माहीत आहे. तर आम्ही कुणा अपेक्षा केली का 4 पैशाची? अगर कुणाला मागितले का? अगर माझ्या मुलांनी शिक्षणाला काय लागत नाही, शिक्षणाला किती खर्च पैसा लागतं, साधं स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी किंवा परीक्षा फी भरण्यासाठी कुणाला अधिकारानं मामा मावशी काका चुलता आत्या आजी आजोबा मावशी कुणालाच 1 रुपया मागितला नाही माझ्या मुलांनी. आणि मी पण लहान वयामध्ये त्याला संस्कार दिले की मी बाबा शिक्षण घे आणि काम कर, कोणत्याही कामाची लाज नाही, लज्जा नाही आहे, काम आहे, पोट भरण्यासाठी काम कोणतंही करावंच लागतं. हे असले मी संस्कार माझ्या मुलांना देते. आणि हे लोक असे भुकतात कुत्र्यासारखे, म्हणून आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला असं केलं नाही. काय तुमचे विचार भुरचटलेले, फार विचित्र लोक आहेत बाबा या समाजामध्ये. जे आपल्या पद्धतीनं जगते राहते त्याला पण लोक जगू देत नाहीत. त्यांचं लक्ष दुसऱ्याकडंच, काय खायलेत काय प्यायलेत. आता एवढं मी सांगते काय, अरे मोबाईल पकडायचं म्हटलं नुसतं हात दुखायला माझा. आता सम्यकची फीस भरायची होती 11वीची, तर मी ह्यांना म्हटलं आता विषय निघायला म्हणून हळूहळू निघणारच हे सगळे विषय. तर ह्यांना म्हटलं की बाबा 600 रुपये द्या. तर हे काय बोलले, नाही बाबा मी देणार नाही, ती लेकरं काय ऐकत नाहीत. ठीक आहे बाबा, नाही तर नाही. मी कसं असते एकदा बोलून दाखवते, ज्याच्यावर आपला अधिकार हक्क आहे का त्यालाच म्हणत असते. दिलं ठीक आहे, नाही तर गए भाड मी, असं असते माझं. ते म्हटले नाही मी देणार. ठीक आहे, मग मी माझे स्वतःकडे होते, मी दिले माझ्या लेकराची फीस भरली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला दिवाळीला कपड्याला म्हटलं, कारण श्रुती पण आली होती, मला चला वा तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं दवाखाना सणवार किंवा लग्न कार्य सगळ्या गोष्टी करता. माणूस काही एवढं डोक्यानं इडं किंवा डोळ्याने आंधळं नसते. कसं असते, जरी लांब असलं दूर तरी सगळं समजतं की आपलं किती करतं, दुसऱ्याचं किती करतं माणूस. तर माझं कसं म्हणणं आहे, हो तेच की ह्यांना वाटतं की हां मी तिकडं काय करायलो, इथं काय करत नाही, समजतच नाही म्हणजे. पण मी त्यांना म्हटलं की बाबा हां शेवटी आता तुमच्या पण घरी पाहुणे रावळे आले असतील कोण महत्त्वाचे इम्पॉर्टंट म्हणजे, तर त्यांना तुम्ही छोटे मोठं आपलं साधं सिंपल काहीतरी कपडे वगैरे घेतलेच असते ना, तसं पण तुम्ही मुलाला माझ्या घ्या म्हणलं कपडे.
कपडे घ्या श्रुतीला तरी मी नाही बा माझ्याकडे पैसे नाही. ठीक आहे, आपण फक्त एकदा बोलून दाखवते, एकदा मनात असते पण नंतर म्हणत नाही. शेवटी त्या माणसाची माणुसकी त्याची इमानदारी त्यालाच. मला मला काय म्हणायचं आहे, मी स्वतः कुणावर हक्क गाजवत नाही किंवा माझे मुलं पण कुणावर हक्क गाजवत नाहीत की आत्यावर हां मला पैसे दिलेच पाहिजे किंवा चुलत्यावर हां तुम्ही केलंच पाहिजे आमचं. असं अजिबात आम्ही कुणावर हक्क गाजवत नाहीत. आत्तापर्यंत गाजवला नाही, गाजवतही नाही आणि गाजवणार पण नाही. ज्याचे त्याचे कर्म, ज्याचे त्याचे पुण्याचं काम, ज्याचे त्याचे इमानदारी ते वरच्यावर सोडले. जसे दिवस आहे तसे काढायला होतं आम्ही. आणि हे डोकं काय मला म्हणते तर की हां तुम्ही दिवाळीला साजरी करायला तर आम्हाला बोलवणार आम्ही काय तर त्यांच्या ठीक आहे बा. त्यांना ते काही लोकांचं इथं जवळ राहतात त्यांचं म्हणणं आहे की आमच्या लिखी दिपवायला आलत्या तर घरी येऊन बोलवायला पाहिजे. तर मी सांगते यूट्यूब फॅमिली, माझं तर मी आतासुद्धा माझं डोकं दुखत आहे. एवढं टायमिंग गेला ना, कसा गेला सगळं दिवाळीचं घरचं बाहेरचं. पण वरती एक मुलगी आहे ती किरायानं ठेवली, तिनं त्या दोघं नवरा बायकोनं मला घरात सपोर्ट केला. ते आकाशी दिवा लावणं, परत ते लाईटिंग लावणं, ह्यांना तर अजिबात आवडत नाही काही. घरातली सजावट हे ते राशन पाणी दळण हे ते चकली लाडू काय करायचं बापरे सगळं. तर मी सगळ्या गोष्टी ज्यातून कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी या ना बाबा, मी का नाही म्हटलं का. आता मला इंस्टाग्रामचे पण खूप सारे माझे असे मैत्रिणी किंवा फॅन असे होते की हां मॅडम फराळायला यायचं तर या म्हटलं बाबा. असं थोडंच आहे की 2 घास. मला पण खूप असं छान वाटतं. माझ्या दारावर तर कोणी आलं का मी एवढी गरीबातले गरीब असून दारावर जर भिकारी आला तर मी 5-10 रुपये देते. कारण दान धर्म करणं, पुण्याचं काम करणं, कर्म चांगले करणं खूप मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हे केलंच पाहिजे सगळ्यांनी. ज्याचे त्याचे विचार. तर चला, खूप मोठा व्हिडिओ होत आहे. तर बाकीचं काही उरलं सुरलं राहिलेलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. ओके, बाय बाय.